नांदेडच्या श्रीनगर भागात 6 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या सोनू कल्याणकरच्या निर्गुण हत्येप्रकरणी आता एक अत्यंत खळबळजनक खुलासा झाला असून या घटनेनं संपूर्ण नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता असलेल्या 35 वर्षीय सोनू कल्याणकरच्या हत्येचा संशय हा सुरुवातीला तरुणीच्या भावावर होता। मात्र भाग्यनगर पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात या संपूर्ण कटाची मुख्य सूत्रधार खुद्द त्या तरुणीची आई इंदुबाई मंगनाळे असल्याचं निष्पन्न झालंय। 10-12 वर्षापूर्वींच्या जुन्या प्रेम संबंधांचा राग मनात धरून एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे या माऊलीने सोनूच्या हत्येचा कट रचला आणि त्यासाठी लाखो रुपयांची सुपारी दिली। जोपर्यंत सोनू मरणार नाही तोपर्यंत मला शांत झोप लागणार नाही, असे टोकाचे शब्द उच्चारणाऱ्या इंदुबाईने आपल्या मुलीचं लग्न सोनूमुळे मोडल्याचा सूड उगवण्यासाठी हे टोकाचं पाऊल उचललं। मंगनाळे कुटुंबाची पार्श्वभूमी आधीच गुन्हेगारी स्वरूपाची असून आरोपी महिलेचा मुलगा गोलू मंगनाळे हा कुख्यात रिदा गँगचा सदस्य म्हणून सध्या तुरुंगात आहे, तर तिचा पती चंद्रविजय मंगनाळे हा देखील वेगळ्या हत्येच्या प्रकरणात अटकेत आहे। आता याच गुन्हेगारी साखळीत इंदुबाईचे नावही जोडलं गेलंय। 2021 मध्ये जेव्हा गोलूने सोनूवर गोळीबार केला होता तेव्हा तो थोडक्यात वाचला होता, पण यावेळी आईने आखलेला मृत्यूचा सापळा सोनूसाठी जीव घेणा ठरला। घटनेच्या दिवशी मॉर्निंग वॉकला गेलेल्या सोनूला घेरणारे रोहित लोट, पियुष शिंदे तसेच अंकुश गंधनवाड आणि मधु जोगदंड या 4 मारेकऱ्यांना पोलिसांनी तातडीने बेड्या ठोकलेल्या होत्या। या आरोपींच्या चौकशीतूनच इंदुबाईने बँकेतून लाखो रुपये काढून ही सुपारी दिल्याचे पुरावे हे पोलिसांच्या हाती लागले। ज्या आईने वात्सल्याची मूर्ती व्हायला हवे तिनेच सुडाच्या अग्नीत जळून एका तरुणाचा बळी घेतल्यानं नांदेडमध्ये संताप व्यक्त केला जातोय। सध्या भाग्यनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या गुन्ह्यात आणखी कोणाचे सहकार्य लाभले होते का याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत।